आदित्य ठाकरेंनी चाकण एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची पाहणी केली। त्याची ही दृश्य आहेत। एमआयडीसी मधील वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांचा अभाव आणि उद्योजकांच्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आज चाकण दौऱ्यावरती आहेत। उद्योगांचं संभाव्य स्थलांतर रोखण्यासाठी उद्योजकांशी सुद्धा आदित्य ठाकरे संवाद साधणार आहेत। पण तसं काल परवाकडे मी नाशिकमध्ये होतो। नाशिकमध्ये पण पाण्याचा प्रॉब्लेम आहेच, तसं आपण पाहतो रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे। इथे पण मी आता ऐकायला लागलो आणि आपल्याला आठवत असेल 4-5 दिवसापूर्वी आमचे खासदार राजाभाऊ वाजे साहेबांनी जेव्हा प्रश्न विचारला होता लोकसभेमध्ये, उत्तर आलं होतं की महाराष्ट्रातून गेल्या 5 वर्षात 35,000 उद्योग व्यवसाय हे महाराष्ट्रातून बाहेर गेलेले आहेत। आणि मी तेव्हाही सांगितलं होतं की महाराष्ट्रात एकतर भ्रष्टाचार, या सरकारमध्ये भाजपच्या राजवटीतला भ्रष्टाचार आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर जे कोलॅप्स झालेलं आहे त्यामुळेच हे उद्योगधंदे सगळे बाहेर चाललेले आहेत। कुठच्या माध्यमातून आपण यांना इथे बोलवायचं बरोबर।